त्याची जो किमया आहे एक बीज करिता नास आणि पुढे भोगावे कणीस. शेतामध्ये एक बी फिरतो आपण एका वेळेला 1000 दाणे येते. कोणाची कला आहे की त्याची एवढं त्यांना आपल्याला देईल असून तरी महाराज काही माणसाला काही समजत नाही. आणि भजन करायचं असेल कीर्तन ऐकायचं असेल करायचं असेल ते फक्त आपल्याला याच देवामध्ये केलं जाईल इतर देवामध्ये भजन नाही. याची देही गाणं देवाला बैल निर्माण केला, म्हैस निर्माण केली, वगर निर्माण केलं, गाढव निर्माण केलं, कुत्रा निर्माण केलं तर देवाला तिकडं बोलून आनंद वाटला नाही. ते आडवं मॉडेल येते आणि मग भगवंताने हे उभं मॉडेल तयार केलं. तेव्हा देवाला आनंद वाटला. हा माझा भक्तीचा अधिकार आहे. जे कोणी मनुष्य देवाची सुख वाटले भगवंताची तेव्हा देवाला आनंद वाटला. मग एवढा भगवंताने आपल्याला उपकार केला महाराज. याच देवामध्ये भजन आहे. आता लाऊडस्पीकर मधून आपण सर्वांना जाहीर केलं. आज दत्त महाराज माळवंडीकर यांचं कीर्तन होणार आहे. असा लाऊडस्पीकर मधून आपण आवाज द्याला. मी तुम्हाला विचारतो, मला बोलायचं होतं, असा लेक्चर द्याला, असा आवाज द्याला. हे आवाज कोण ऐकला? मग कोण ऐकला बाबा? बोलत नाही का तुमच्याकडे? माणसानं ऐकलं. कोण ऐकलं? कोण ऐकलं? बोलता. मग कीर्तन ऐकायला कोण आले? माणसं. कीर्तन ऐकायला कोण आल्या? बया नसते म्हणजे इथं चुकता. बया नाही त्या बया. बया कोणत्या असत्या? ज्या झिंगण चिंगण नाचत्या त्या बया असत्या. त्या महिला आहे. ऐका, त्या महिला आहे. आपल्या घरच्या लक्ष्मी आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो का नाही? लक्ष्मी पूजन करतो. मग तुम्ही सांगा नारायण इतका भोळा आहे का नारायण की त्याची लक्ष्मी रात्रभर आपल्या घरामध्ये पाठवायला इतका रिकामा? अरे का अर्धा घंटाभर कधी आपली बायको जर इकडे तिकडे बाजूला गेली तर माणसाचं डोकं गरम होतं. माझी गेली कुठं असली पाहिजे मग हिची सोय लावतो. मग एक घंटाभर तुम्हाला दम निघत नाही आणि तो नारायण इतका रिकामा आहे का त्याची लक्ष्मी आपल्या घरात पाठवायला? येडे. खरी लक्ष्मी आपली ही आहे. जसं लग्न लावून आली माय बाप सगळा गणपताचा त्याग केला तिला. कोणाकरता? आपल्याकरता. सकाळच्या 4 वाजता उठली तर रातच्या 10 वाजेपर्यंत तिचा हात मोकळा राहत नाही. तिचं काम चालूच राहतो. ती लक्ष्मी. म्हणून तुम्हाला सांगतो लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मी पूजन करायच्या पहिले प्रत्येकाने काय करायचं? आपल्या लक्ष्मीला पाटावर उभं करायचं. तिच्या कपाळाला 2 हळदीची बोटं लावायचे आणि 2 कुंकाची बोटं लावायची आणि तिला जय हरी म्हणा. झालं तुमचं लक्ष्मी पूजन. कीर्तन माणसं आले, कीर्तन ऐकायला महिला आल्या. आपल्या गावामध्ये भरपूर बैल आहे. बैल कीर्तन ऐकतात का? बैल कीर्तन ऐकतात का? म्हशी कधी फुकड्या खेळायला आल्या का? हे त्यांच्याकडनं नाही. त्याला माऊलीची ओवी पडा. मनुष्य देवाचडी जाणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला. ज्ञान आपल्या करता, दिंडी आपल्या करता, प्रवचन आपल्या करता. म्हणून तुकोबराया सांगतात तुमच्या मी पाया पडतो. तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय तुमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. असे आत्ताच तुकोबराया सांगतात. लागोनिया पाया ज्या ज्या म्हणून त्या टाळी वाजवा. या टाळीचा मी तुम्हाला शेवटी
त्याचा काय अर्थ होतो मी तुम्हाला सांगतो, ध्यान देऊन ऐका. नवयुग तरुण मंडळ माझ्या समोर बसलेले आहे आपल्या गावातील. या मंडळीचं सगळं काय ते ग्रामरक्षक काय म्हणतात, ग्राम संरक्षण, ही सगळी मंडळी आपल्या समोर बसले. नुसतं पॅम्पलेटला आहे पण इथं 1000 रुपयाची रोज कीर्तनाला बरं का. हे तुमचं जास्त इथं सहकार्य, पंक्ती देणारं सहकार्य, पैसे देणारं सहकार्य, वर्गणी देणारं सहकार्य, सगळ्यांचं सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा टाळी वाजवायचं काम पडलं तेव्हा भन्नाट टाळी वाजवायची, हायकीच करायची. या इथं जी टाळी वाजवली त्या टाळीमध्ये राम आहे. टाळी 2-3 प्रकारची, भजन 2-3 प्रकारचं आहे. एका ठिकाणी टाळी आहे पण भजन नाही, एका ठिकाणी भजन आहे पण टाळी नाही. हे 2-3 प्रकार त्याची. एका ठिकाणी एक कोणी आपल्या गावामध्ये पुढारी आला, भाषण करायला लागला, माझ्या बंधूंनी बहिणींनो मला बहुमताने निवडून द्या, मी तुमच्या गावाच्या नाल्या साफ करून झालं टाळ्या चालू. तिथं फक्त टाळी पण भजन नाही. एका ठिकाणी एक माणूस मिळाला, चौघ खाणेकरी 5 मडकं तरी त्याला स्मशानभूमीत घेऊन चालले. काय म्हणत ते लोक त्याला, रामनाम सत्य. तिला टाळी आहे का, नुसतं भजन आहे, रामनाम सत्य आहे, रामनाम सत्य. पण इथं भजन बी आहे, भोजन बी आहे आणि टाळी बी आहे. या ज्ञान मंडपामध्ये जेवढा आनंद आहे असा स्वर्गामध्ये सुद्धा नाही महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात मी तुमच्या पाया पडतो. आपल्याकडं तुकोबराने गाथा करून ठेवली, गाथा. त्याचा आमच्या वारकरी संप्रदायाचा त्याच्यावर जास्त जोर आहे. जो वाचील गाथा त्याच्या ठिकाणी येईल माथा. जो नाही वाचणार गाथा ते तिकडच होईल पालथा. त्याची पोरं त्याच्या कमरात घालतील लाथा. अरे मरेपर्यंत तुम्ही संसार केला तरी पोट भरत नाही आणि परमार्थ केला हा वाया जाणार नाही. हीच थोडं भक्ती आवडते देवा. मग अशी भक्ती केली कोणा, हनुमंतरायाने. हनुमंताला रामाशिवाय दुसरा दिवस लागत नव्हता. आता पहा किती भाग्य आहे. 22 तारखेला अरे 5,000-7,000 वर्षाची गोष्ट आहे. 500 वर्षाची 700 वर्षाची गोष्ट आहे. रामचंद्र प्रभूला आतापर्यंत घर नव्हतं राहायला, त्यांना मंदिर नव्हतं. या 22 तारखेला आज सिंहासनावर बसणार आहे, त्यांची स्थापना होणार आहे. प्रत्येक गावामध्ये संदेश दिला, प्रत्येक गावामध्ये आपापल्या घरी दिवाळी करा, दिवे लावा, प्रभूची मूर्ती आपल्या समोर फोटो लावा आणि त्याची मनोभावे पूजा करा बरं का. म्हणून हनुमंतरायाला फक्त रामच आवडत होते. त्याला कृष्ण लागत नव्हता, त्याला गणपती लागत नव्हता, त्याला मसोबा लागत नव्हता, विठोबा लागत नव्हता. एकनिष्ठ भाव होता फक्त राम. माझ्या जगद्गुरु तुकोबरायाला पांडुरंगाशिवाय कोणताच देव नव्हता लागत. महाराज तुकोबराने छाती ठोकून सांगितलं, उदंड पाहिलं उदंड ऐकिलं, उदंड पाहिलं उदंड ऐकिलं, उदंड माझा देवासारखा देव तुम्हाला दिसणार नाही. माझा देव कुठे उभा आहे, चंद्रभागेच्या काठीवरती कमरेवरती हात ठेवलेले आहे. वाट पाहे उभा, आत्ताची वाट पाहतो, वार करायची वाट पाहतो, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी असा मला भगवान परमात्मा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच देव असा आहे, ध्यान देऊन ऐका, एकच देव असा आहे की तोच देव फक्त पायाला हात लावून दर्शन घेऊ देतो, त्याचं नाव विठोबा. चारी धामचे देव तुम्हाला हात लावून दर्शन घेऊ देणार नाही, 20 फुटावून दर्शन.
पडद्याची आडी देवे. पण तुकोबराज सांगतात माझ्या देवासारखा देव नाही. हनुमानजी सांगतात माझ्या प्रभूसारखा देव नाही. मला त्यांचीच भजन आवडतं आणि त्यांचंच मला नाव आवडतं. असा एकनिष्ठ भाव कोणाचा? आणखीन महिला मंडळाचा. ज्या मालका संघ लग्न लावलं त्याच मालकाच्या चरणी त्याचा विश्वास. आता काल संक्रांत झाली, प्रत्येक बाईनं नाव घेतलं आपल्या आपल्या मालकाचं. का कोणती बाई कोणाच्या नावाचं नाव घेतली? एवढा भाव मानत त्यांचा. ज्याच्या संघ लग्न लावलं, ज्याचा संघ ज्याच्यासाठी मायबाप सोडले त्याच नाव घेईन. पतिवर्ताने अनेकाची स्तुती सर्व भावी पती ध्यानी म्हणे. एकच मालक त्यांच्या या चरणावरती आहे, त्यांच्या ध्यानामध्ये आहे. तसं हनुमानजी सांगतात मला माझ्या रामाशिवाय दुसरं तू कोणता देव आवडत नाही. पहिले हनुमान कोण होते? महादेव होते. ऐकून घ्या, पहिले हनुमान महादेव होते. त्याच्यानंतर त्याचे अवतार कार्य सुरू झाले. खंडोबाचा अवतार कोणाचा आहे? महादेवाचा. पहिले महादेव होते आणि ज्यावेळेस महादेवाला हनुमान व्हायचं, माय व्हिडिओ चिंतीव नाही का, ज्यावेळेस त्याला हनुमान व्हायचं त्या टायमाला पार्वतीने विचारलं महादेवाला तुम्ही हनुमान होणार, ब्रह्मचारी होणार आणि मी काय फारकती देणार आहे का? कोण म्हणते? पार्वती. पण महादेव सांगलं नाही, मी जरी हनुमान झालो तर तुम्ही शेपटी होऊन राहील. शेपटी कोण आहे? पार्वती आहे. जेवढे शेपटीला काम केले तेवढे हनुमंतांनी नाही केले. जेवढी बाई काम करते तेवढा माणूस काम करत नाही. पाहता का तुम्ही माझ्याकडं नुसता कडक टोप्या घालून हिंडू नका. हा, अरे एखादा पाहुणा कधी दारासमोरून झाला तेव्हा घरी जर कोणी नसलं तेव्हा बळजबरी म्हणतो याला चहा घ्यायला या ना, तुम्ही येतो का? किचन मध्ये गेलं तर पेटी सापडत नाही, लायटर सापडत नाही, कप सापडत नाही, चहा पावडर सापडत नाही, साखर सापडत नाही, दूध सापडत नाही, चाळणी सापडत नाही. आणि तरफाडा करायला जातो चहा सांडून गेला बंद जमत का? अरे जेवढी बाई काम करते तेवढं माणूस काम करतो. इकडे बा, आणि त्या मावल्या आहे म्हणून आपण ठिकाणी होते, तर आपलं काही खरं नाही. माणसाने मुंडके आहेत, मुंडके. कशाचे मुंडके बघायचे बाबा? ट्रॅक्टरचे. ट्रॅक्टरचं मुंडकं जर एकटं रोडला चाललं तर स्वयं चालत नाही, असं खुदच चालत. एखाद्याला कधी बोललं येऊ दे मला फाट्याला पैसा, मग ते माणसाला बसूच देत नाही माऊली. आणि त्या मुंडक्याला तुम्ही टाली जोडा, टाली. आणि टालीमध्ये 25 क्विंटल कापूस भरा, पाणी टाकून दाबू दाबू, आणि मग मुंडक्याची माझी पा असं इतकं सगळी कुदत नाही. खोट्याने सांगणार तुम्हाला मी. म्हणून तुम्हाला सांगतो त्या मावल्या आहे म्हणून आपण ठिकाणी आले. विठाल महादेव सांगला नाही तू शेपटी होऊन राय पार्वती. आणि जेवढी शेपटीला कामं केले तेवढे हनुमंतांनी केले नाही. जेवढी बाई काम करते तेवढा माणूस काम करत नाही. कमाल आहे त्याची जीवाची. 2-2 वर्षाचे लेकर 6 आलं घ्या ना. 2-2 वर्षाचे लेकर 6 शेतात निघली, पाटकुळी एक, कड्यावर एक, पुढे एक, माग एक, इकडून एक, इकडून एक, एवढं मोठं टोपलं, त्याच्यात धुणं, त्याच्यात भाकरी, कडायला लेकरू, करवली बकरी, एवढा मोठा कारखाना आहे का आपली. दिवसभर धंदा करते, संध्याकाळी गडबड सरबड सगळे लेकर बाळा लटकून घेते आणि शेण घ्या ध्यान राहिलं. शेण घ्यायचं ध्यान नाही राहिलं तर चालतात शेणाचा पोटा पडेल होता रस्त्यात. ते पुढे जे लेकरू चाललं त्याला म्हणजे बघ्या ते शेण घे ना, कधी आवला द्या कर ना. पण बाईची कमाल बा सगळं बॅलन्स त्यानं सांभाळलं. खाली वाकली आणि शेणाचा पोटा हातावर घेतला, तळ हातावर शेण, करवली बकरी, कड्यावर लेकरू. पुढे म्हातारेली म्हणे बाई काय धैर्य तुझ्या जीवाची. एवढं बोलतो ते कड्यावर लेकरू शेणात पोट घालतो, तोंडात पोट घालतो. किती बेकार परिस्थिती. विठाला विठाला हनुमंतराव भजन करू लागले. मग हनुमंताने जे भजन केलं ते भजन आपल्याला म्हणायचं. आम्ही भजनामध्ये म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. माणसं तुम्ही म्हणा रघुपती राघव राजाराम. महिला मंडळ तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. आलं लक्षात? आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम, तुम्ही म्हणा रघुपती राघव राजाराम, आणि तुम्ही म्हणा पतित पावन सीताराम. असा गोड आवाज काढायचा. श्रीराम जय राम जय जय राम,
इमानदारीने भजन चाललं का तुम्हाला तरी पटू राहिलं का? हा काहीतरी माणसं आणि तुमच्या मक्कत जर कोणची म्हैस गेली बांधावर लावून असंच म्हणा म्हैस गेले मक्का शेती शेती गवराली इतकं दमली ना तुम्हाला म्हैस पाहिला भूमीला इथं काय होतं तुम्हाला जीव तोडणीया करावे भजन तुम्हाला आमच्या कीर्तनापासून 10 पैसे 5 पैसे गुण आला पाहिजे त्याला म्हणा कीर्तन. मला ताकापुरतं रामायण करायचं नाही. काही महाराज लोकांना काय तुमच्याशी घेणं निंदेत नाही. सरनं तारीख दिली 1.5 घंटा कीर्तन केलं पाकिट खिसे निघले. मी पैसा करता कीर्तन नसतो करत. ऐकून घ्या आमच्यापासून तुम्हाला काहीतरी गुणधर्म आला पाहिजे लाभला पाहिजे. गोळी दिली म्हणजे त्याच्यापासून काहीतरी शरीराला त्याचं सुख झालं पाहिजे याच्याकरता करायचं. आता हे झालं आपलं याच्यातले बी काही बाई कधी उठली एवढ्या लोकांना भांडायला आटपणार नाही का आवाज आहे. सगळे खळ्यातले तळ्यातले मंदिर जमवते काय झालं गावात काय झालं गावात त्याला आवाज इथं काय झालं तुम्हाला हा तुमच्या भावाची शपथ आहे तुम्हाला गोड आवाज करा कडक आवाज करा. जी बाई म्हणणार नाही त्या बाईचा भाऊ त्याला दिवाळीला न्यायला येणारच नाही त्यांना हा कडक म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम रघुपती पहिलं जर असं म्हणलं असतं तर कशाला ती म्हैस मक्कात गेली असती. भजन केलं पाहिजे ज्यांना भजन केलं महाराज त्याच्या जीवाचं कल्याणच आहे. मग असं भजन चाललं होतं कोणाचं शाबास. ते कोण विचारणार होतं मला मी तुम्ही इथे का कुठे गेले कोणच्या लक्षात आलं चाललं म्हणजे चाललं हनुमंताचं भजन चाललं होतं गोड भजन चाललं होतं हनुमंतरायचं. द्वारकेमध्ये राहणार श्रीकृष्ण भगवान आणि त्यांना यांची भक्ती पाहून लय आनंद वाटत होता कृष्णाला. पण कृष्णाला त्या हनुमंताला कृष्ण लागत नव्हतं. कृष्ण परमात्माला ते आवडत होते पण त्याला ते आवडत नव्हते. म्हणून त्यांनी सांगितलं त्यांच्या भावाला दादाला दादा बळीराम दादाला तिथं जा आणि त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोलवून घेऊन या. दादाला जरा अभिमान झाला. प्रत्येक माणसाला अभिमान वाटतो. मला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. मला काय झाला अभिमान. काही लोक अशा मोटरसायकली दामटते माणसं कोण आणखी मध्ये 80 किलोच्या स्पीड ना गेली गेले बाबळी डोक्यात काठी अंगात काठी आणि रात्रीच्या दवाखान्यात भरती आणि बायको मार गळे काढू काढून होती यायच्या डोक्यात काठी पडले ना कशाला मला वेगळे जाम माणसाला अभिमान धरू नाही. माय बिणी इकडे बा देवाला म्हणा देवा हे घर तुझं ही शेती तुझी माझे मालक तुझे मी तुझीच माझे लेकरं तुझे त्याच्यामध्ये माझं काहीच नाही. तुमचं काम झालं पण अभिमान धरायचा नाही. ज्याचा अभिमान गेला त्याला तुकोबराया सांगतात अभिमान गेला अभिमान गेला अभिमान गेला
अभिमान केला तुला म्हणे देवा झाला देवा याच्यामध्ये माझा काहीच नाही असा दादाला अभिमान झाला. दादाने काय म्हणलं ते वानरचे माकड त्याला माझ्या नांगरात ओढीत आले. इतकं सोपं होतं की नाही. अरे हनुमंतराव कोण होते वज्रदेही हनुमान होते आणि याच्या नांगरात ओढीत येत होते का पण ते दादाला कळलं नाही महाराज. हनुमंतराव गेले हनुमंतरावचं गोड भजन सुरू होतं महाराज आणि दादा गेले एक एक खोड्या करायला सुरुवात केली केसर रंगवायला सुरुवात केली. हनुमंतानं पाहिलं प्रभू माझ्या भक्तीमध्ये असा कौन खंड आला काय चुकलं माझ्याकडून पण बरं झालं माझ्या पार्वतीला काम आलं. पार्वती उठ तुला काम आलं. अरे काय शेपूट लांबली आणि शेपटीने एवढा मोठा डोंगर असणारा काना केला. हनुमंताने दादाला उजव्या हाताच्या तळक्यात घेतलं एका थापलं. दादा आकाश मार्गाने उडत उडत जाऊन द्वारकेत जाऊन रपकन पडले. कन हा रपकन शब्बास वाजवता हे मृदंग वाजवणं आणि गायन करणं सोपं नाही. लय अवघड आहे हे नियोजन करणं लय अवघड आहे. लोक पैसे देऊन टाकतील गहू देतील डाळ देतील पण स्वयंपाक करणं अवघड आहे लय अवघड आहे. तुम्हाला सांगतो महिला मंडळी बा जी बाई स्वयंपाक करताना ज्या बाईचा स्वयंपाकाचा सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. आपण त्याला स्वयंपाक करताना ज्या बाईच्या स्वयंपाकाचा सुगंध येतो त्या बाईला सुगरण म्हणतात. ज्या बाईचा स्वयंपाक करताना करपट वास येतो तुम्ही म्हणा मी नाही म्हणा. पैसे देऊन तुम्ही मोकळे झाले कोणते महाराज बोलवायचे कोणते गायनाचार्य बोलवायचे इथं कोणते मृदंगाचार्य बोलवायचे कोण व्यासपीठावर पाहिजे कोण रामायण सांगणार पाहिजे. महाराज हे पक्क चांगलं डोक्यात आणावं लागतं की जेणेकरून या लोकांचं औषध तुम्हाला लागू होईल असं तुम्हाला औषध ते मिळालं पाहिजे. की आमच्या सर्ण महाराज तेवढा कार्यक्रम केला त्याच्याकरता टाळ्या वाजवा. तुमचं मला दर्शन झालं नसतं गावी मला पाहायला भेटलं नसतं. मला भाऊ म्हणतो तुम्ही एकदा येईल इथं मला काही आठवत नाही. हा झालं म्हणजे एकदा कीर्तन मला काही लक्षात नाही पण हा योग माझ्या बाई मला असं इतका आनंद वाटला. आज तुमच्या सारख्या मायबापांचं मला दर्शन झालं मी माझं मोठं भाग्य मानतो. तसं या ठिकाणी सरांचं बऱ्याच ठिकाणी नियोजन आहे. दोन्ही काम करतो आसून नसावे भजन करावे वेळोवेळा प्रपंच बी चालू आणि परमार्थ बी चालू लय भाग्यवान. आता तुम्ही लोक आहे ना तुम्ही दोन्ही करता आम्ही एकच करतो. गायनाचार्य मृदंगाचार्य आमचे भागाजी बाबा आम्ही एकच करू आलो. सप्ताह आला की आम्ही महिना घरी जात नाही काय सांगू तुम्हाला. आणि आमच्या घरच्या महिला सप्ताह आला अशा राहत्या निघला आमचा सप्ताह. एका महिन्याजवळ घरी आला आमचा सप्ताह. हातपाय बितपाय धुस तर पाकिट किकडे पाहून बॅग किकडे खोलून खालून 15,000 रुपये निघले त्याच्यात. बाई म्हणजे बाई चहा कर का दूध करू का चहा आणि त्याच्या जर काहीच नाही दिसलं बाई तिला माहिती आहे पराठ्या उपट्याच्या कामाचं नाही आणि फसाड्या घालायच्या कामाचं नाही आणि महिना गमावला. ते सोपं नाही महाराज. अरे वाजू प्रॅक्टिस करावं लागते. गायन करू तुम्हाला सांगतो वाजू धोका लागते बाबा काय सांगा आम्हाला. कीर्तन झाली पंगत आता कोणी विचारते. सगळ्या एका रूम मध्ये आम्ही झोपलेला तो भागाजी बाबा म्हणतो बाबा कसं करता काय करता घ्यागोदरी पडा आमचं कोण येत. प्रत्येक कमिटीला सांगत असतो मी प्रत्येक गावाचे आहे बा हे बाहेर गावून आले लोक हे सगळ्यांचं सगळं सांभाळ करणे तुमच्या हातामध्ये बरं का. यांना कीर्तन झालं तुम्ही जेवढे घालू शकत पण कमिटीच्या मंडळीने काय करायचं प्रत्येक गायकाला 2-2 बिस्किटाचे पुढे द्यायचे गुड्डे 2-2 गिलास पाणी पितील सटकन झोपा लागून जातील. काही अवघड आहे का काही अवघड आहे का. महासन्न खोक कशाचं बिस्किट आहे लोकांची किंमत केली पाहिजे. म्हणून मी काय सांगत होतो ज्या ठिकाणी थापला त्याला आकाश मार्ग जाऊन रोपकन पडले. भगवान गोपाल कृष्ण म्हणे दादा काय झालं दादा मोठं माकडं खराब एका थापडात बिन तिकटी पैसे द्यायचं काम नाही पडलं इथे येऊन पडलो आणि तू तर म्हणे मी नांगरात बोलीत आली. मग इतकं सोपं होतं का ते. कृष्ण परमात्माने त्याला कॅन्सल केलं आणि त्यांचं वाहन होतं गरुड. गरुडाला सांगितलं गरुडा इकडे यायचं
त्या हनुमंताला माझ्यापर्यंत बोलावून घेऊन या. गरुड तुम्ही छातीचा फुक्का फुकला. गरुड म्हणतो ते वाढणार ते माकड माझ्या पंख्याच्या हवेला उडून येत आहे म्हणे. मग जाय ना, इतकं सोपं होतं का? अरे गेले ते हनुमंतराजवळ. हनुमंताचं गोड भजन सुरू होतं. रोम रोमातून श्री राम जय राम शब्द त्यांच्या निघत होते. असं माणसाला वळण पडलं पाहिजे. परिले वळणा इंद्रिया